जय भीम। बाबा साहब अम्बेडकर का प्रोग्राम आईवीनिया सोसाइटी के अंदर बनाया गया है और उसके साथ ही आगे का प्रोग्राम आपको दिखाने के लिए चलता हूँ। चलिए, जय श्री राम। दिव्याच्या ज्योतीसारखी बंदी म्हणून स्वतःचं जीवन त्याग केला अशा रमाई या सर्व महामातांना सुद्धा या वीरांगणांना मी विनोदीद्वारे त्यांच्या स्मृतीत वंदन करतो व त्यांना विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, खूप छान असा कार्यक्रम आपण त्याचबरोबर आमचे सगळे ज्येष्ठ मित्रमंडळ आणि उपस्थित बंधू, सर्वप्रथम पुनश्च एक बार सर्वांच्या सन्मानाने उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि मग एकदा पुरणपोळीचं जेवण खाल्ल्यानंतर सक्ती वाटेकडे कोणी शक्यतो बोलत नाही, तरी सुद्धा अन्न हे परब्रह्म असतं, जे वाढलं जातं त्याचा सन्मान आपण करतोच आणि तसंच थोडंफार बोलण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी करतो। असो, 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण या ठिकाणी या निमित्तानं साजरी करतो आहोत। आपल्या सर्वांचा उत्साह निश्चितपणे या ठिकाणी जाणवतो। आपल्या देशाने विशेषतः महाराष्ट्राने आपल्या या भारत मातेला अनेक प्रकारचे नवरत्न दिले आहेत। नवरत्नांची खाण भारत देश आहे आणि या सर्वांच्या मध्ये अगदी ठळकपणे ज्या ऋतूंची नावं घेतली गेली पाहिजे त्यामध्ये सगळ्यांच्या संधीच्या असल्यामुळे मला पॅरालिसिस झालेलं आहे, मला माहिती आहे तर मिळेल मला इकडच्या बाजूने आपल्या सर्वांच्या सदिच्छा। तर अशा पद्धतीनं आपल्या देशात ही नवरत्नांची खाण आहे आणि त्या महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे संत गोराबा त्याप्रमाणे संत सुखामेळा, संत गाडगे महाराज, त्याचप्रमाणे चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी म्हातारणे या सर्वांना भक्तिभार वंदन। डॉक्टर बाबासाहेब या जयंती निमित्त त्यांना पण महाराज विवाह वंदन। त्याचप्रमाणे 3 दिवसापूर्वी 11 तारखेला महात्मा फुले यांची जयंती झाली। मागच्या वेळेस मी सांगितलं जयंती साजरी करत नाही आपण, परंतु जयंती ही एकत्रित साजरी केली तरी चालते। उपस्थित राहणार नव्हते, आमचा औरंगाबादचा एक प्रोग्राम होता, मी तिकडे असणार होते, पण ह्या कार्यक्रमाची ऊर्जा बघता आणि भैयासोबत कंटिन्यू माझं कॉर्डिनेशन होतं, काय चाललंय काय कुठपर्यंत आली आहे, तर ते सगळं बघितल्याच्या नंतर आम्ही ठरवलं, मी माझ्या बहिणीने आणि माझ्या भाऊजींनी की नाही, औरंगाबादचा कार्यक्रम स्किप करूया आणि आपण आपल्या कार्यक्रमाला जाऊया। तर त्यासाठी मी संपूर्ण निया समितीचे अध्यक्ष आणि पूर्ण टीम आणि कार्यक्रमामध्ये ज्यांनी मदत केली, सुमित सर असतील, आनंद सर असतील, यांच्या सर्वांचे मी मनापासून आणि म्हात्रे दादा असतील यांच्या सर्वांचे मी